प्रश्न पहिला, अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारे पिची वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ए महाराष्ट्र, बी केरळ, सी कर्नाटक, डी ओडिसा. बरोबर उत्तर आहे बी केरळ. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या शहरात मलबार नौदल सराव 2025 आयोजित करत आहे? ए मुंबई, बी विशाखापट्टणम, सी कोलकाता, डी चेन्नई. बरोबर उत्तर आहे बी विशाखापट्टणम. पुढचा प्रश्न, तिरुकुरंगडी मंदिर कोणत्या राज्यात आहे? ए तामिळनाडू, बी आंध्र प्रदेश, सी केरळ, डी कर्नाटक. बरोबर उत्तर आहे ए तामिळनाडू. पुढचा प्रश्न, माइंडफुलनेस इंडिया समिट कोणत्या शहरात आयोजित केले जात आहे? ए कोलकाता, बी मुंबई, सी चेन्नई, डी हैदराबाद. बरोबर उत्तर आहे बी मुंबई. पुढचा प्रश्न, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी आंध्र प्रदेश, डी केरळ. बरोबर उत्तर आहे ए महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने हेलिकॉप्टरमधून हवेतून जमिनीवर मारा करणारे इस्डेलिये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले? ए चीन, बी ऑस्ट्रेलिया, सी रशिया, डी इस्रायल. बरोबर उत्तर आहे सी रशिया. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच काकाडू सरावाचे आयोजन केले होते? ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बी जपान, सी ऑस्ट्रेलिया, डी भारत. बरोबर उत्तर आहे सी ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, भूकंपामुळे चर्चेत असलेला हल्मेरा समुद्र कोणत्या देशात आहे? ए मॉरिशस, बी फ्रान्स, सी मलेशिया, डी इंडोनेशिया. बरोबर उत्तर आहे डी इंडोनेशिया. पुढचा प्रश्न, स्पॅडेक्स मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ए मोठे अंतराळयान बांधणे, बी 2 अंतराळयानाच्या डॉकिंगसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे, सी मानवांना मंगळावर पाठवणे, डी खोल समुद्राचा शोध घेणे. बरोबर उत्तर आहे 2 अंतराळयानाच्या डॉकिंगसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे. पुढचा प्रश्न, अलीकडेच प्रस्तावित क्लाउड चेंबर ऑफ इंडिया कोणत्या संस्थेत आहे? ए भारतीय हवामान विभाग, नवी दिल्ली, बी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई, सी भारतीय उष्णकटिबद्ध हवामानशास्त्र, पुणे, डी राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था, गोवा. बरोबर उत्तर आहे सी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र, पुणे.